थँक्यू राजेश मुखणे सर, त्याचा आवाज आपण ऐकत होता ना मैदानाच्या आतमध्ये. नवीन सामना जो आपल्याला पाहायला मिळेल, सिंगापूर वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध ओम साई गणेशपूर या दोन टीमच्या दरम्यान सामना जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. विकास आणि सूरज ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे सिंगापूर वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 साठी हर्षला इन्व्हाइट केलेला आहे, आमंत्रित केलेला आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, ही जबाबदारी आहे, जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यायची आहे. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रति ओव्हर मागे 5 मिनिटाचा अवधी असेल याची आपण नोंद घ्या. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि या षटकाची जबाबदारी हर्षच्या खांद्यावरती दिलेली आहे. चेंडू होता, खोदून काढण्याचा आणि तिथे एक सिंगल इथे कंप्लीट केलेली आहे. पहिला डाव संपल्यानंतर दोन्ही टीमचे संघ कर्णधार आपली स्पर्धेची फॉर्मॅलिटी प्रवेश फी कंप्लीट करून घ्या, तरच दुसऱ्या डावाला सुरुवात केली जाईल. आयोजन कमिटीच्या वतीनं माझ्यापर्यंत जी माहिती येते ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. सौया करार पहिला जबाबदार एक सिंगल आणि ते आपल्याच टाकलेला हा चेंडू पंचाने आपल्यास मात्र वाईट घोषित केलेला आहे. उजव्या स्टेजच्या भरपूर बाहेरनं चेंडू निघालेला आहे आणि पंचाने सांगितलेलं आहे की इथे मात्र हा चेंडू खराब आहे. वाईट बॉल एक्स्ट्राची एक धाव आपल्यावरती ऍड होईल आणि संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपाने 2 धावाच्या आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना सिंगापूर वॉरियर्स या टीमच्या धावफलकावरती आपण पाहताय. ओहो, सूरजची दांडी गोल झाली, फलंदाजी ते माघारी परतलाय. विकेट. जबरदस्त पहा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू जो हाताळला गेला आपण एक सिंगल घेतली. दुसरा चेंडू फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता, तो पंचाने वाईट घोषित केला. त्याच्यानंतर इथे मात्र इष्टा उद्ध्वस्त करत असत सूरजच्या खेळीचा अंत पाहायला मिळतो. ओमकार आपल्यास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ओमकार आपल्यास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे. इम्पॉर्टंट मॅच मध्ये नॉकआउटची क्रीडा स्पर्धा म्हणजे शेती जाणं तर मुंडी जाऊ, म्हणजे तुम्हाला तो सामना जिंकणं ही फार महत्वाचं असेल. मला वाटतं इथे मिळतील. चौकार जो आलेला आहे टेलिव्हिजन स्क्रीन वरती रिप्लाय जो आपल्याला एचपी स्पोर्ट वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला आणि ओंकारच्या माध्यमातून आपल्याला मात्र मोठा फटका जो पाहायला मिळालेला आहे. 4 धावेनं 6 धावा बॅटिंग करत असून सिंगापूर वॉरियर्स क्रिकेट संघाच्या या धावफलकावरती आपण पाहत आहे. पुढची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र यावेळेस टाकलेला हा चेंडू बॉल. जय भवानी मांडवत आणि रायटागर रामपूर या दोन टीमच्या दरम्यान पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा हर्ष. ओहो, स्लोवर गतीचा बॉल होता. ओहो, यावेळेस कधी नाही मिळला, गटकन गेला, सटकन पडला.
गोलंदाज बाद विकेट. ओंकारच्या खेळीचा अंत. गोलंदाज हर्ष जबरदस्त गोलंदाजी. बॉलरची जर उंची वाढी हरली तर षटक कसा होईल. गाडी बारीक, इंजन बारीक, अवरेज फुल, रॉक बाय टॉक. जबरदस्त गोलंदाजी जी आपण पाहिलेली आहे हरची. कारण फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती दिलेले आहे. गोरा गोरा पाठ फुलासारखा छान आमचा हर्ष. जबरदस्त पहा. यावेळेस कुणाल मैदानाचा नवीन फलंदाज जो खेळताना पाहायला मिळणार आहे. षटकातील शेवटचा बॉल पक्की घेतो का. हे पटकन यावेळेस समोर पटकन शाखावरला खाली छत्र. ओहो शत्रक्षण चिरता पाटला करतो तोवर लाईन सुद्धा मळत तंबाखू देतात. कहाण चौका काका माका तिथे 4 चौकार 4 धावा. फिल्डर म्हणतोय आता मी काय काढू. तिथे जरूर एकच धाव येईल. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या आहे ती आपल्याला 19 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असून सिंगापूर वॉरियर्स या टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. संघ बॅटिंग मैदानात सुरू आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. स्ट्रायकिंग विकास. ओहो भांडी कशा शॉट हांडी भांडी खोमली चमली या टाटा बाय बाय गया खतम. 2 ओव्हरचा खेळ खाऊन पेऊन ढेकर देऊन नारायण पंढरपूर. धावसंख्या धावफलकावरील रॉक बॅटॉक मध्ये 19 धावा. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होती. जय शेतात गोलंदाजी मारत पडते. 2 ओव्हरचा खेळ संपला मित्रांनो. 19 धावा धावफलकावरती 2 गटाच्या मोबदल्यामध्ये परंतु इथून भागीदारी बिल्डअप करायची. तोच माणूस धाडस घेऊन खेळावा लागेल पार्टनर टीमला. तिथे लाईन थोडी खराब आहे. व्हाईट बॉल डाऊन द ऑब्स्टिक आपल्याला पाहायला मिळतो. एक क्विकली कॉल पंच आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि तिथे एक अतिरिक्त धाव जी मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केली जाते. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. तर त्याच्या घडीला परफेक्ट
ट्रॅक वरती चालत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते सिंगापूर वॉरियर्स. वीस धावा फलकावरती सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती पाटल तयार होताना पाहायला मिळतो. व तिथे डेड बॉल. वीस धावा फलकावरती सुरुवात व्हाईट बॉल न केली आहे. गोलंदाज जयेशला पण पाहता सध्याच्या घडीला लेफ्ट आर्म फेसर शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. यावेळेस लाईन भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते. पडल्यानंतर अगदी चेंडू थोडा स्किड झाला, त्यानंतर थेट विकेट किपरच्या दस्तानामध्ये. तिथे प्रॉपरली ब्लॉक अँड यॉर्कर डिलिव्हरी. व्हेरी गुड बॉल. गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र आपल्या पिटाऱ्यामधून काढलाय गोलंदाज जयेशनं. अगदी पहिल्या बॉलवरती लाईन खराब आहे, परंतु इथून अचूक जागेवरती टप्पा आपण पाहताय सध्याच्या घडीला. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा फलकावरती आहेत. सुरुवात व्हाईट बॉल न केली, परंतु स्वतःवरती कंट्रोल ठेवत असताना नियंत्रित गोलंदाजी सध्याच्या घडीला. फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती पाटल कुणाल, त्याच्या सोबतीला विकासला पण पाहता. प्रॉपर ब्लॉक यॉर्कर डिलिव्हरी. तिथे पाटल तर बीट झाले, परंतु विकेट किपर थोडे फंबल होताना पाहायला मिळतात. एक क्विक सिंगल जी मात्र बाईकच्या स्वरूपानं एकवटली जाते. एक धाव आलेली आहे आणि संघाची धावसंख्या 21 ऑन द बोर्ड. 21 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी सूरज इष्टे अगदी सस्यामध्ये परतला. त्यानंतर डावाला सावळत असताना हे दोन पाटर विकास आणि त्याच्या सोबतीला कुणाल. विकासचं खेळणं भरपूर महत्वाचं राहील, कारण सूरज बाद झाला. इथून डावाला सावरायचं. 21 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 3 बॉल जे मात्र शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामधल्या भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज जयेशनं. पहा वेगावरती स्वार होऊन आलेला हा चेंडू. अगदी भरपूर चांगला टप्पा पण पाहता. प्रॉपरली हार्डली डिलिव्हरी. बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत पाटर सेट झाला तोपर्यंत चेंडू अगदी थेट विकेट किपरच्या दस्तानामध्ये विसावतो. डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या तिसऱ्या षटकात होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज जयेश 21 धावा फलकावरती. 2 ओव्हरमध्ये एक्झॅक्ट धावा 19 सध्या सुरुवात व्हाईटने केली. 20 झाल्या. असं वाटलं की इथून ओव्हरमध्ये धावा 50 स्टंप आउट झाले. विकेट करण्याचा प्रयत्न होता. वाईटिश लॉगोमध्ये टीमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल बॉलवरती फक्त एकवटली जाती. अगदी फुल टॉस होता बॉल, परंतु अगदी भरपूर वेग आपण पाहिला त्या चेंडूवरती आणि त्यानंतर हवं तसं टायमिंग आणि मिडलिंग झालं नाही. त्याच कारणास्तव एक सिंगल त्यांना पाहायला मिळते. 22 धावा 2 विकेट. शेवटचा अंतिम बॉल. तिथे चांगला बॉल देखना फटका आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा भरपूर वेगानं कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 24. सोनाली टीमचा कॅप्टन आपण यायचा लगेच, किंवा एक प्रतिनिधी आपण या. सोनावली टीम कर्णधार किंवा एक प्रतिनिधी. सो 3 ओव्हरचा खेळ संपला मित्रांनो. 24 धावा फलकावरती. शेवटचे 6 बॉल. जयदीप सध्याच्या घडीला शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी त्याला इन्व्हाइट केलं गेलं. 24 धावा फलकावरती. स्ट्रायकिंग मध्ये विकास. पहिला बॉल अगदी भरपूर वेळ होता बॅटर साठी. अगदी लाईन थोडी खराब. डाऊन द लेग स्ट्रेक. तिथे
एक्स्ट्राची एक धाव अगदी पाटानं डोक्याला हातच लावला कारण भरपूर वेळ होता आणि अगदी स्लॉट मध्ये देखील चेंडू होता परंतु इथे व्हाईट बॉल 25 ऑन द बोर्ड 25 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपानं धावफलक थोडं पुढे सरकलेला आहे. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजावरती खऱ्या अर्थाने त्याच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे पॅटलच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी आहे. सर बॅटर हिट विकेट आहे का? यस विकेट. सो तिथे विकेटचा विकेट लागला. 25 धावा फलकावरती सध्याच्या घडीला 25 धावा फलकावरती सध्याच्या घडीला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. चिंतामणी पाटील तिथे हानर केला फटका सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. बीरमध्ये क्षेत्ररक्षक हो तिथे भरपूर चांगला स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर षटकार. वन 31 धावा आफ्रिकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरे 3 विकेट गमावल्यानंतर अगदी पाटर चिंतामनच्या बॅटमधून षटकार आपण पाहिलेलं भरपूर चांगला स्ट्रोक आपण पाहिला. अगदी हामर केलेला फटका होता परफेक्ट मिडलिंग झालं आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर आपण जाताना पाहिलेला 31 धावा फलकावरती चांगला चेंडू भरपूर चांगला चेंडू डॉट बॉल. एकतीस धावा फलकावरती पाहायला मिळतात. स्टॉप आउट झाला होता यावेळेस देखील भरपूर चांगला टप्पा आपण पाहता आणि तिथे एक्झॅक्टली थोडस व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. त्याचा वापर या चेंडूवरती करण्यात आलेला आहे डॉट बॉल. स्टिल 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 31 धावा फलकावरती पाहायला मिळतात. इकॉनॉमिकल कामगिरी प्रत्येक गोलंदाजाने त्याची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चूक बचावली. टीम ओमसाई गणेशपूर आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकल्यानंतर थोडा बैल घेतला आणि त्यानंतर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचला की आम्ही गोलंदाजी करणार आणि इथे गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळतो. या ओव्हरमध्ये आपण भरपूर ड्रामा पाहिला. पहिल्याला वाईट त्यानंतर विकेट आली त्यानंतर आला षटकार आणि तिथून त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर डॉट बॉल भरपूर पर्सेंटेजने खेळलेली टीम सिंगापूर वॉरियर्स. स्टिल 1 टू गो. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला 31 धावा आहेत डाव फलकावरती. शॉट आपल्याचा बॉल हा केला तिथे चेंडू हवेत बराच काल बॅकेट एरियामध्ये चेंडू पडला जातो. दुसऱ्या जायचा प्रयत्न केला जातो. 2 धावा बॉलवर त्याच्यामध्ये इझिली कम्प्लीट केल्या जातात आणि आता तिसऱ्या धावेचा मोहामध्ये रंगाची
विकेट येताना पाहायला मिळेल. 2+ विकेट अगदी 4 ओव्हर संपला. 33 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. 34 धावांचं लक्ष ओमसाहेब गणेशपूर क्रिकेट संघासमोर सेट केलेलं आहे. पंच जुना बॉल जमा करा. सामना 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज राईट मोर द विकेट. फलंदाज सफल होतोय आणि चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. दाखल करायचं मैदानाच्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना सिंगापूर वॉरियर्स आपण संघ पाहिला. 33 धावांपर्यंत या संघाने मजल मारलेली आहे. ओमसाई गणेशपूर क्रिकेट संघासमोर आता 24 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष या मॅचमध्ये त्यांनी जे समोर सेट केलेलं. सलामीची जोडी युवराज आणि त्याच्या सुट्टीला जयेश आपल्याला पाहायला मिळतात. हे दोन बॅटर दाखल होत असताना तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज त्याच्या घडीला सेट होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या बॉलमध्ये मैदानाच्या आतमध्ये ओमकार सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्गवरती सेट होताना आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर इनिंगला दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. 34 धावांचं लक्ष स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो.
जयेश तुला सुटला युवराज मास्टर इंग्लंडवरती आणि पहिल्या ओव्हरमध्ये ओमकार सध्याच्या घडीला गुणवत्ता मार्गावरती सट झालेलं फिल्डिंग पूर्णपणे सट होती त्याचबरोबर आमचे ऑफिशियल दाखल होतात अच्छा दिवसामध्ये दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात कल्पेश हिमाळे सर त्यांच्या सुट्टीला प्रभाकर वाघ सर जो ऑफिशियल टेक्निकल टीम यांच्याकडून ही स्पर्धा कव्हर केली जाते एचडी स्पोर्ट्स लाईव्ह अर्थात हेमाडे ब्रदर्स जे ऑपरेटर जॉईन होतात आमचे कॅमेरामॅन सध्याच्या घडीला किरण निंगाळ चांगली कॅमेरा वर केली आपण पाहताय नितीन हेमाडे आमचे दुसरे कॅमेरामॅन आमचे स्कोर ग्रामसोबत सज्ज होतात त्यांना तमाम रसिकांचं पुन्हा एकदा जर्मन चषक मड 2026 मध्ये सहर्ष स्वागत आपण करत आहोत दुसऱ्या डावाला सुरुवात होणार गोलंदाजी मार्गावरती तयार होताना पाहायला मिळतं स्पीडअप अपेक्षित आहे मित्रांनो वेळ भरपूर घेतात गोलंदाजी करणारी टीम मॅचला सुरुवात मॅच ऑन गेम ऑन पहिला बॉल ओमकार सध्याच्या गलीला स्ट्रायकिंग एंडवरती पाटर जयेशला आपण पाहता पहिला शॉट आपल्याचा बॉल टॉपेज डाऊन द बॉल विकेट कीपर विकास पकडला एक चांगला कॅच आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये ओमसाई गणेशपूर क्रिकेट संघाला बॅटर जयेश बाग पहिला विकेट आणि तिथे ओमसाई गणेशपूर टीमला 2 धावांची पॅनल द्यायची आपण नोंद घेऊ कारण ज्यावेळेस नवीन बॅटर 3 झाला तर लॉबीच्या अगदी बाहेरून गेला होता मॅनेजमेंट कमिटीच्या पद्धतीने हा कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत ओमसाई गणेशपूर टीमला 2 धावांची पॅनल्टी जो बॅटर ऋतिक दाखल झाला तो अगदी लॉबीमध्ये नाही लॉबीच्या बाहेरून गेला त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी मॅनेजमेंट कमिटीचा हा कॉल होता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो 2 धावांची पॅनल्टी म्हणजे आता इथून 34 धावांचं लक्ष येतं तर इथून 36 धावांचं लक्ष असेल याची आपण नोंद घ्या तिथे मैदानाच्या आतमध्ये प्रॉपरली यॉर्कर आणि तिथे डॉट बॉल फुल टॉस बॉल बॅक टू द बॉल खेळतात डीपमध्ये प्रोडक्शन आहे सुरतचं सेपरेशन थोडं खराब राहिलं दुसऱ्या जागेचा प्रयत्न केला जातो आणि पाहता पाहता या चेंडूवरती एक्झॅक्टली धावा बनल्या जातील 2 पहिल्या बॉलवरती आली विकेट खऱ्या अर्थाने जयेशची आणि त्यानंतर नवीन बॅटर दाखल झाले रितिक अगदी तिथून आपण पाहू शकतो की लॉबी आहे 2 दशकाच्या आठवडा आहे त्याच्यामधून तुम्हाला बॅटिंग करत असताना जायचं आहे फील्डिंगसाठी तिथून तुम्हाला जायचं परंतु रिपीट करून कडून मिस्टेक झालं अगदी रितिक लॉबीच्या बाजूने गेला त्यामुळे मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने 2 धावांची पॅनल्टी त्यांना मिळते 34 धावांचं लक्ष होतं आता लक्ष आहे 36 धावांचं 2 धावा फलकावरती बॅटर रितिक स्ट्रायकिंग एंडवरती स्लाइस केलं अगदी कव्हर पॉइंटला बीट करत असताना तिथे साईचं क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होताना पाहायला मिळतं या चेंडूवरती एकवडली जाईल पटपूर्ण ही सिंगल रन आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 3 या धावसंख्येवरती ओमकार सध्याच्या गडीला भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना 36 धावांचं लक्ष त्या लक्षाच्या पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम ओमसाई गणेशपूर 3 धावा फलकावरती गड्याच्या मोबदल्यामध्ये ओमकार आतापर्यंत भरपूर कंजूशी गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये इकॉनॉमिकल कामगिरी फुल टॉस बॉल अर्धा पाठ हा फटका दमदार अगदी बॅकवर्ड स्पीडला गेला अगदी हवा तसं टायमिंग झालं नव्हतं परंतु
दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा या चेंडूवरती मात्र एक्झॅक्टली कंप्लीट होत असताना 5 धावा धावफलकावरती 1 विकेट आणि तिथून शेवटचा अंतिम बॉल बाबतच्या षटकामधला असतील का भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना संघ थोडासा अडचणीमध्ये होता परंतु फायटिंग स्कोर जो मात्र उभा केरळच्या बाजूवरती लो स्कोरिंग मॅचेस आपण भरपूर वेळा क्लोज होताना पाहिलेला आहे, टफ होताना पाहिलेला आहे. हा मॅच देखील तितकाच क्लोज होईल तर ती मात्र काही शंका नाही आहे. ओंकार तयार गोलंदाजी मार्क करते मॅडम राऊंड द विकेटला सज्ज झाला. स्ट्रायकिंग नंबर युवराज आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर वेग आपण पाहिला चेंडूवरती अगदी लाईन थोडी खराब पंच थोडी वाट पाहिली आणि त्यानंतर व्हाईट बॉल घोषित केलेलं. एक अतिरिक्त धाव जी मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केली जाते. संघाची धावसंख्या आहे 6. ग्लास केला अगदी नटराजन स्टाईलला खेळलेला हा फटका एक धाव कंप्लीट करायचा प्रयत्न केला जातो. व्हेरी गुड फिल्डिंग 2 धाव त्या बॉलवरती मात्र एकवटल्या जातील आणि संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पहिली त्या स्कोर कार्डवरती 36 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि इथून 8 धावा 1 विकेट. पहिला षटक समाप्त झालेला आहे. भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये राहिली आहे ओंकार या गोलंदाजाची. षटकाला सुरुवात गोलंदाजी मार्ग करते गोलंदाज चिंतामण आपल्याला पाहायला मिळतो. तुझ्या बॅटमध्ये आपण पहिल्या डावात एक षटकार पाहिला होता. भरपूर चांगली बॅटिंग राहिली आपल्या संघाकरता परंतु इथून आता मोठी परीक्षा कारण आता आपण पाहिलं तर 8 बनलेले आहे. इक्वेशन आहे 18 बॉल 28 18 चेंडू 28 धावा समीकरण या मागचं काही उर्वरित शिल्लक राहिलेलं आजच्या दिवसामधील खऱ्या अर्थानं हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघाच्या दरम्यान जिथे 36 धावांचं लक्ष्य त्या लक्ष्याला खरं सुरुवात झाली मैदानाच्या आणि आपण होल्ड करण्याचा प्रयत्न विकेट कीपर कडून खऱ्या अर्थाने भरपूर सारे मिस्टेक आपण पाहिलेले मैदानाच्या आतमध्ये. अगदी या बॉलवरती जी सिंगल येताना पाहायला मिळते सफल झाले तर ती अग्रज लावून खेळण्याचा प्रयत्न करतो. भरपूर गोलंदाज चिंतामणकडे त्याचा पुढे वापर करत असताना विकेट कीपरकडे बीट केलं म्हणजे ते एक सिंगल जे मात्र येताना पाहायला मिळते. संघाची संख्या 9 धावा स्कोर कार्डवरती आहे. नऊ धावा स्कोर कार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिथे फुल टॉस होता एक्झॅक्टली आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये क्लीन अँड गोल विकेटच्या बदल्यात बेल सोडली गोलंदाज चिंतामण विकेट सप्तपन फलंदाज
रुपेश कोणत्या ठिकाणी उपस्थित होतात त्यांच्या या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष सहस्नार्थिक स्वागत. रुपेश आपण विनंती आपण या मुख्य मंचावरती येऊन असं व्हायचं. दुपारपर्यंत मैदानाच्या नवीन फलंदाज हितेश फुलटॉस बॉलवरती विकेट आली. अगदी फुलटॉस बॉलवरती करताना संधी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु इथे नाटक प्रॉपरली बीट झाला आणि बॉल्सला उडवलं. 9-10 2 विकेट. सध्याच्या घडीला भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सिंगापूर वॉरियर्स. तिथे लाईन थोडी खराब, व्हाईट बॉल पंचांचा कॉल अंकापर्यंत पोहोचला. फायनली डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर 10 धावा फुलकावरती अजून 26 धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक 16 बॉल 26 समीकरण. डॉट बॉल्स विकेट्स घ्याव्या लागतील. फुलटॉस बॉल फक्त दमदार आहे. क्षेत्र फंबल होतात चांगले, पण काही क्षेत्रात पहिल्या अटेंडला तिथे फील्ड झाला असता तर रनआउटचे चान्सेस भरपूर होते, परंतु मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक पुढे फंबल होतात. सेकंड अटेंडला चेंडूला पकडलं फील्ड झाली, तोपर्यंत एक क्विक सिंगल जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत आपली झालेलं भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सिंगापूर वॉरियर्स क्रिकेट संघाकडे. कारण अजूनपर्यंत आपण पहिला मोठा फटका आला नाही. मोठा फटकाची नितांत गरज आहे ओमसाई गणेशपूर टीमला. तो मोठा फटका येईल का, कारण ऋतिक आहे त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे. यावेळेस पायात टाकलं चेंडू. व्हाईट बॉल व्हाईट प्लस सिंगल रन. अगदी सूर्यदृष्टीच्या बरगाड्यांवरती चेंडू आदळला. अगदी आपण पाहू शकता सिंगल प्लस वाईटची एक अशा 2 धावा. भरपूर वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तिथे विकेट किपर सुरुवातीला आपण विकासला पाहिलं होतं, परंतु तिथे विकासकडे थोडी मिसफायरिंग झाली होती. त्यानंतर सूरजला तिथे इन्व्हाइट केलं गेलं आणि सूरजकडे देखील तीच मिस्टेक मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा फरकावरती यावेळेस लाईन खराब. गोलंदाज चिंतामण आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीला त्यांनी चेंडू भरपूर चांगले हाताळले, त्यानंतर लाईन आणि लेंथ वरती इथून नियंत्रण त्याचं नाही आहे. 14 धावा फलकावरती 36 डिफेन्स करायचे, त्यामुळे डॉट विकेट भरपूर महत्वाचं राहतील. वॉरियर्स सिंगापूर टीमला सिंगापूर वॉरियर्स संघाला पाहायला मिळतो. इथून भरपूर चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु एक्स्ट्रा धावा जर बनल्या तर समीकरण सोपं होईल. टॉस होता यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे संपर्क नाही. हितेशला आपण पाहता अगदी संघ ओमसाई गणेशपूर मैदानाच्या आतमध्ये थोडा स्ट्रगल करतो. ज्या बॅटरकडून अपेक्षा होती त्याने निराश केलं, परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनही ऋतिक आणि हितेश. त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता विकेट किपर बीड झालं, रेस लागली आणि तिथे चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना फायनली मोठा फटका आला. लोकबाच्या स्वरूपाने 4 धावा. एथीन ऑन द बोर्ड 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा 2 विकेट. सध्याच्या कडीला स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर हितेशला आपण पाहतो. यावेळेस चांगला चेंडू ओव्हर इज कंप्लीट सर्व्हिस. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला मैदानाच्या 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथे ड्रेस ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो, तुमच्या मोबाईल साठी एकच भरोसेमंद ठिकाण तनिष्का डिजिटल कॅफे. इथे तुम्हाला मिळेल मोबाईल रिपेअरिंग सर्व्हिस. फक्त आणि फक्त 30 मिनिटांमध्ये मोबाईल तुमचा रिपेअर करून तुमच्या डोळ्यासमोर भेटेल. मोबाईल कव्हर आणि तसेच स्टायलिश व मजबूत केबल व आकर्षक असे ब्लूटूथ, तसेच आपले ब्लूटूथ स्पीकर्स, चार्जर आणि बरंच काही. सर्व सुविधा एकाच ठिकाणी अवेलेबल आहेत. सर्व एक्सेसरीज तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. सर्व्हिस फक्त आणि फक्त 30 मिनिटांमध्ये तुमचा मोबाईल तुमच्या हातात. योग्य दर, विश्वासू काम. तनिष्का डिजिटल कॅफे. कॅफेचे मालक भूषण दादा शिंदे. तुमचा मोबाईल जबाबदारी आमची. तनिष्का डिजिटल कॅफे तसंही
तर मित्रांनो, तुमच्या मोबाईल साठी एकच भरोसेमंद ठिकाण तनिष्क स्टार डिजिटल कॅफे. इथे तुम्हाला मिळेल मोबाईल रिपोर्टिंगची उपस्थिती आम्हाला या क्रीडा नगरीमध्ये लाभलेली आहे. रिपोर्ट दादा कंटाळून उपस्थित झालेला त्याचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करत आहोत. 2 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. एक्झॅक्ट आपण पाहू शकतो 36 धावांचा 5 लाख सूर्य मैदानाच्या आतमध्ये 18 बनलेले आहेत. म्हणजे 2 ओव्हरमध्ये अर्ध काम तर झालेलं आहे, अर्ध काम अजूनही बाकी आहे. 12 बॉल मध्ये 18 धावांची अजूनही आवश्यकता. 9.00 ची सरासरी आता प्रत्येक ओव्हरमध्ये मेंटेन ठेवायची आहे. परंतु भरपूर महत्वाचा ओव्हर हा राहील. सर्वात महत्वाचा ओव्हर या मॅचचा निर्णायक ओव्हर आपण म्हणूया. 18 बॉल खऱ्या अर्थाने 12 चेंडू 18 धावा. सूरजचा पहिला बॉल खाली कच्च्या शॉटवरती आणि चेंडू आता जाईल अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कैसे भी हो लेकिन रन आने चाहिए. नशिबाचा चौका. पहिल्याच बॉल वरती म्हणजे आपण पाहू शकतो नागपूरवरती गेलेच आणि तिथून थर्डमॅनला बीट करत असताना 4 धावा. यावेळेस चांगला बॉल, चांगला चेंडू. त्यावेळेस सूरज इष्टेकडे एक्झॅक्टला आपण पाहू शकतो वेग भरपूर त्याचा पुरेपूर वापर या मॅचमध्ये आता करावा लागेल. इथून इक्वेशन आपण पाहिलं तर आता 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवरती बातर ऋतिक त्याच्या बॅटमध्ये आपण आतापर्यंत 8 धावा पाहिल्या. त्याच्या सोबतीला हितेश जे थोडं स्ट्रगल करतो. 4 बॉल 1 रन त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली आहे. डॉट बॉल स्पेशल या मॅचमध्ये देखील भरपूर सारा वेळ पाहायला मिळतात. इथून इक्वेशन 10 बॉल 14 10 चेंडू 14 धावा. सूरजचे 4 बॉल भरपूर महत्वाचे राहतील. पुन्हा आठवे बॅटर बीट होतात, विकेट किपर बीट होतात. परंतु इथे डॉट बॉल आपण पाहायला मिळतो. वारंवार पहिला बॉल आपण पाहिला तर भरपूर चांगल्या टप्प्यावरती हाताला त्यानंतर शेवटच्या मोमेंटला पहिला दिशा दिली होती. त्यानंतर रिटेकने तिथे शॉटमॅन बीट झाला आणि त्यानंतर चेंडू अगदी पहिल्या बाउंड्रीच्या पलीकडे जाताना आपण पाहिलेला भरपूर. इथून सूरज एका चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतो. त्याच्या गडीला 9 चेंडू आणि 14 धावा समीकरण आहे. यावेळी भरपूर चांगला फटका डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वेगवेगळे ठेकाण आणि सर्वात मोठी विकेट लागली आहे. फलंदाज ऋतिक बॅक टू द पॅव्हिलियन. आठ चेंडू 14 धावा समीकरण वातावरण मैदानाच्या आतमध्ये प्रकाशला आपण पाहता. त्याच्या सुट्टीला हितेश थोडं स्ट्रगल करतो. या मॅच मध्ये 22 धावा दाखलकावरती आहेत. सूरज सध्याच्या घडीला भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बरोबर चौकार खाल्ल्यानंतर भरपूर चांगले चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आलेला आहे. तिथे बॅटन पॅडमध्ये बॅटरांचा कडक वापर केला जातो. मैदानाच्या आतमध्ये मस्त आणि रिवॉर्ड बॅटिंग टीमला 4 धावेचा चौकार. भरपूर खराब क्षेत्ररक्षण आपण म्हणूया, कारण या सिच्युएशनला चेंडूला अडवणं भरपूर महत्वाचं होतं. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल पहिला जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा बाउन्स ओव्हर इज कंप्लीट आणि तिथे
3 षटकांचा खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. 26 धावा फलकावरती आहेत आणि इथून इक्वेशन 10 बॉल खरं तर 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. सहा चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 10 धावा हे समीकरण आहे. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी तर वाट केलं जातं. गोलंदाज पाहायला मिळेल गोलंदाज मार्ग सागरला आता आमंत्रित केलं जातं या शेवटच्या ओव्हरमध्ये. सूरज इष्टीचा विचार आपण केला तर भरपूर चांगली इनिंग आपण पाहिलेली आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु तिथे चौकार आपण पाहिला अगदी महत्वाच्या क्षणाला तिथे मिसफिल्डिंग झालं आणि त्यानंतर चौकार आला आणि इथून इक्वेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 10 धावांची आवश्यकता. सागर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर हितेशला आपण पाहिलं थोडासा स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. 4 बॉल त्याने फेस केले आणि फक्त एकच धाव बॅटमधून आपण पाहिलेली आहे. पहिला बॉल भरपूर चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल चार चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. पहिला बॉल भरपूर चांगला हाताळला. त्यानंतर आपण पाहिला एक गेमर. त्यानंतर फ्री हिट बॉल वरती चान्स घ्यायचा होता बॅटरला. तो चान्स घेत असताना सध्याच्या घडीला लो फुल टॉस बॉल वरती बाकी बॉल हेड खेळले. अगदी क्रिकेटमध्ये सर्वात सेफ शॉट त्याच्याकडे आपण पाहतो. तो फटका खेळल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 बॉल 5. 4 चेंडू 5 धावा. मॅच अजून दोन्ही संघ करत आहोत. रुची स्पोर्टचे सर्व त्याचबरोबर रुची स्पोर्ट चषकाचे आमचे लाडके आयोजक सक्सेसफुल आयोजक सन्माननीय महेंद्र दादा शीत यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. व्हेरी गुड बॉल, व्हेरी गुड बॉल, व्हेरी गुड बॉल. सुंदर चेंडू मैदानामध्ये पेश केला जातो सागरच्या माध्यमातून. एक तेरी तो एक मेरी हे सांगत असताना सध्याच्या घडीला तुफानी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कडक सामना पाहायला मिळतो. कडक उन्हामध्ये रखरखत्या उन्हामध्ये खेळत असताना हे दोन टीम सध्याच्या घडीला 3 बॉल 5. 3 चेंडू 5 धावा हे समीकरण आहे. मॅच दोन्ही संघासाठी अजून होत. एखादा मोठा फटका पुन्हा शिरकाव करेल ओमसाई गणेशपूर. बॅकवर्डवरती फटका टंकार आणि इथे आला मॅक्सिमम षटकार सामना जिंकला ओमसाई गणेशपूर संघानं. अभिनंदन हा डांग टीम सिंगापूर वॉरियर्स आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. तुमचा चांगला खेळ मी पाहिलेला आहे. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने मनापासून आभार आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सेकंड झाल्यानंतर सिंगापूर वॉरियर्स टीम कॅप्टन ओमसाई गणेशपूर कर्णधार आपण आमच्या आयोजकांनी संपर्क लगेच साधा. तुमच्या ज्या काही फॉर्मॅलिटी असतील ते कंप्लीट करा. फेवरेट कॅप्टन सोनावणे संघाचा कर्णधार तर या लगेच आणि दोन्ही टीमचे कॅप्टन सिंगापूर वॉरियर्स आणि ओमसाई गणेशपूर
चला आपण आमच्या आयोजकाशी संपर्क साधा. तुमचे जे काही फॉर्मॅलिटी आहे आयोजकांनी ते तुम्ही कंप्लीट करा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट एरिया बाउट याची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हर्ष ठरतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हर्ष आपण या लगेच